नमस्कार मंडळी, सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, आपल्या इतर व्हिडिओप्रमाणे आजच्या या व्हिडिओत सुद्धा घर आणि किचन रिलेटेड खूपच उपयुक्त अशा काही टिप्स अँड ट्रिक्स मी घेऊन आलेली आहे, जी आपली रोजची अवघड वाटणारी कामे सोपी करण्यात मदत करतात. चला, थोडा सुद्धा उशीर न करता आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आजची आपली पहिली टिप आहे या माचीस बॉक्स विषयी. पहा, पावसाळा असो किंवा इतर कुठल्याही ऋतूमध्ये जर या माचीस बॉक्स आपण व्यवस्थित स्टोअर करून ठेवल्या नाही, तर मॉइश्चरमुळे या सॉफ्ट होतात आणि त्यामुळे या प्रॉपर कामही करत नाही. आतल्या ज्या स्टिक आहेत त्या सुद्धा सॉफ्ट होतात. त्यामुळे बऱ्याच वेळ सॉफ्ट झालेल्या माचीस बॉक्स काम करत नसल्यामुळे आपण त्या वापरतही नाही. मग काय करायचं? अशा या माचीस बॉक्स सॉफ्ट होऊ नये यासाठी जेवढ्या काही वापरायच्या आहेत, तेवढ्या अशा एखाद्या हवाबंद डब्यात आपल्याला स्टोअर करून ठेवायच्या आहेत. लागेल त्यावेळेसच या डब्यातून बाहेर काढायच्या आणि वापरायच्या. त्यामुळे त्या अजिबात सुद्धा सॉफ्ट होणार नाही. त्या प्रॉपर शेवटपर्यंत कामही करतील. आपली पुढची टिप आहे पाण्याच्या अशा बॉटलविषयी. पहा, फक्त पाण्याच्या बॉटलच नाही, तर लहान मुलांच्या दुधाच्या बॉटल असतील किंवा असे बरेचसे जार्स असतात, बरण्या वगैरे सुद्धा असतात, ज्या अगदी कधीतरी जर वापरात येत असतील, तर तुम्ही पाहिलं असेल याचं झाकण उघडताच अशा जारमधून पाणी बॉटल किंवा दुधाच्या लहान मुलांच्या बॉटल्समधून सुद्धा बराच वेळ एक प्रकारची दुर्गंधीही येत असते. अशा या वॉटर बॉटल्स किंवा ज्या बॉटल्स आहेत, जार्स वगैरे आहेत किंवा बऱ्याचशा बरण्यासुद्धा आहेत, ज्या तुम्ही कधीतरीच वापरता आणि या बरण्यांमधून किंवा जारमधून कुठलीही दुर्गंधी येऊ नये यासाठी अशा या बॉटल्स कधीही रिकाम्या न ठेवता या स्टोअर करून ठेवण्यापूर्वी यामध्ये आपल्याला एखादा न्यूजपेपर घ्यायचा आहे आणि त्याचा असा रोल करून त्यामध्ये आपल्याला टाकून ठेवायचा आहे. बरण्या असोत किंवा मुलांच्या दुधाच्या बॉटल असो किंवा स्टोअर करण्यात आलेले कुठलेही जार असो, यामध्ये अशा या पेपरचे रोल करून तुम्ही ठेवा. पेपर टाकल्यामुळे तुम्ही पाहाल अगदी कितीही दिवसातून या बॉटल्स तुम्ही वापरायला काढल्या, तरीसुद्धा या पेपरमुळे यामधून कधीही कुठलीही दुर्गंधी येणार नाही. सहज वापरायलाही या बॉटल्स आपल्या कामी येतील. तर बॉटल आणि न्यूजपेपरची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. आपली पुढची टिप आहे अशा पॅकेटविषयी. पहा, रोजचं दुधाचं पॅकेट असो किंवा कुठल्याही ग्रोसरीचं पॅकेट असेल, खाऊचे, चिप्सचे जरी पॅकेट असले, तरी बरेच जण काय करतात, हे कट करताना त्याचा जो छोटासा तुकडा आहे सीझरपासून कट करून तो असा पॅकेटपासूनच सेपरेट करतात. परंतु कधीही काय करायचं, कुठलंही पॅकेट जर तुम्ही ओपन करत असाल, तर ते या पॅकेटपासून सेपरेट कट करायचं नाही. ते असंच आपल्याला पॅकेटला अटॅचच ठेवायचं आहे आणि त्यामधून जी कुठली वस्तू काढायची आहे, ती तुम्ही अशीच काढायची आहे. कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे प्लास्टिकचे असे छोटे-छोटे जे तुकडे असतात, ते प्रॉपर डिस्पोज काही होत नाही आणि त्यामुळे प्लास्टिकमुळे आपल्या पर्यावरणातही वाढ होतीये. त्यामुळे प्लास्टिकचा असा तुकडा या पॅकेटला नेहमीच अटॅचच ठेवा. या पॅकेटसोबत तोही प्रॉपर डिस्पोज केला जाईल. आता पॅकेट असं एखादं खोलल्यानंतर ते पुन्हा सील करण्यासाठी जर तुम्ही रबर किंवा असे क्लिप्स जर वापरत असाल, तर बऱ्याच वेळ असंही होतं, की रबर किंवा क्लिप काहीही शिल्लक नसलं, की आपण काय करतो, की गॅसवरती हे पॅकेट थोडंसं गरम करून सील करतो. परंतु होतं काय, डायरेक्टली हे पॅकेटच गॅसवरती गरम करत असताना आपल्याला या प्लास्टिकचा चटकाही लागू शकतो आणि प्लास्टिकचा हा चटका इतका भयंकर असतो, की तो अगदी सहन न होण्यासारखा असतो. त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर इमर्जन्सीला एखादं पॅकेट असं गॅसवरती गरम करायचं असेल, तर ते डायरेक्टली गॅसवरती न लावता आपल्याकडे पापड किंवा पोळ्या वगैरे भाजण्यासाठी जो चिमटा असतो तो घ्यायचा आणि आपल्या गॅसवरती तो गरम करायचा आणि हा गरम चिमटा आपल्याला या क्लिपवरती असा लावून घ्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही अगदी सहज हे कट झालेलं पॅकसुद्धा सहज सील करू शकाल आणि चिमट्याच्या वापरामुळे आपल्याला प्लास्टिकचा चटका वगैरे सुद्धा लागण्याची भीती राहणार नाही. पॅकेटसुद्धा छान सील होईल. तर पॅकेट सील करण्यासाठी चिमट्याचा असाही वापर तुम्ही करत होतात का? का ही ट्रिक तुमच्यासाठी नवीन आहे? हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आपली पुढची ट्रिक आहे प्रेशर कुकर किंवा इडलीच्या अशा कुकर किंवा इतरही स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांविषयी. पहा, बऱ्याच वेळ एखाद्या भांड्यामध्ये आपण ज्यावेळेस एखादा पदार्थ शिजवत असतो किंवा त्यामध्ये बऱ्याच वेळ पाणीही उकळत असतं किंवा रोजचा कुकरही असेल, तुम्ही पाहिलं असेल, स्टीलचे भांडे हे अगदी लवकरात लवकर बॉटमला असे काळपट होतात किंवा त्यावरती जळाल्यासारखे रेनबो स्टेनही तयार होतात. कितीही स्वच्छ केलं तरी हे रेनबो स्टेन काही स्वच्छ होत नाही आणि त्यामुळे आपली भांडी हे अगदी जुनाटही दिसू लागतात. तर असे हे स्टेनलेस स्टीलचे कुकर असो किंवा इडलीचा कुकर असेल किंवा इतरही कढई वगैरे असेल, अशी भांडी त्यावरती रेनबो स्टेन किंवा जळाल्याचे डाग तयार होऊ नये यासाठी ही भांडी जर तुम्हाला जास्त वेळ वापरायची असतील, तर त्याआधी थोडंसं मीठ याच्या बॉटमवरती आपल्याला टाकायचं आहे. त्यावरती काही थेंब पाण्याचे सुद्धा टाकायचे. हे मीठ अगदी व्यवस्थित पाण्यासोबत मिक्स करून
या स्टेनलेस स्टीलच्या भांड्याला जेवढं काही बॉटम आहे किंवा जास्तीत जास्त जेवढा पार्ट गॅसच्या फ्लेमवरती हा सतत असतो, तेवढा बॉटमचा पूर्ण भाग या मिठाने आणि पाण्याने आपल्याला व्यवस्थित कव्हर करायचा आहे. आणि यानंतर हे मीठ लावलेलं भांडं ज्यावेळेस तुम्ही गॅसवरती वापराल, त्यावेळेस तुम्ही पाहाल अगदी कितीही वेळ हे भांडं गॅसवरती राहिलं, तरीसुद्धा हे अगदी जळणार नाही किंवा करपल्यासारखे डागही यावरती तयार होणार नाही. तर ही अगदी छोटीशी बट खूप उपयुक्त टिप आहे. तुम्ही एकदा नक्की वापरून पहा. तुम्हाला अगदी एकाच वापरात याचा फरकही जाणवेल. आजची आपली पुढची टिप आहे अशा इलेक्ट्रिक डिफ्युजरविषयी. पहा आजकाल प्रत्येक घरामध्ये असे इलेक्ट्रिक डिफ्युजरचा वापर केला जातो, ज्यामध्ये अगदी सुगंधी असे इसेन्शियल ऑइल म्हणा किंवा रोजच्या रोज कापूर वगैरे लावण्यासाठी याचा रोजच्या रोज हा वापर केला जातो आणि त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल याची जी स्टीलची प्लेट आहे ती लवकरच काळपट होते आणि त्यामुळे हे डिफ्युजर बऱ्याच वेळेस खराबही होतं. ते खराब दिसूही लागतं. मग अशी या डिफ्युजरची ही जी स्टील प्लेट आहे, इलेक्ट्रॉनिक असल्यामुळे तो आपण पाण्याने स्वच्छ काही पुसूही शकत नाही किंवा धुवूही शकत नाही. त्यामुळे ही स्टीलची जी प्लेट आहे ती स्वच्छ करण्यासाठी तुम्ही वापरू शकता नेल पेंट रिमूव्हर, जे अगदी कुठल्याही केमिस्ट शॉपमध्ये तुम्हाला सहज मिळेल. तर थोडंसं नेल पेंट रिमूव्हर कॉटनवरती आपल्याला घ्यायचं आहे आणि या नेल पेंट रिमूव्हरच्या मदतीने हे जे स्टीलची प्लेट आहे, कापूर वगैरे झाल्यामुळे जी काळपट झालेली आहे, ती आपल्याला अशी पुसून घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही पाहाल कितीही काळपट जुना डाग यावरती जरी असले, तरी ते सहज स्वच्छ होण्यास मदत होते. कुठेही पाणी वगैरे लावण्याची गरज नाही. फक्त एकाच वापरात तुम्ही पाहाल ही प्लेट स्वच्छ झालेली आहे. तर इलेक्ट्रिक डिफ्युजर स्वच्छ करण्याची ही ट्रिक तुम्हाला माहिती होती का? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. सो फ्रेंड्स, आय होप की आजच्या या व्हिडिओतील सगळ्या टिप्स तुम्हाला सुद्धा नक्कीच नवीन आणि तितक्याच उपयोगाच्या वाटल्या असतील. माझी आजची ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अजून जर सिम्पली मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेच सबस्क्राईब करा. हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.